पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री माननीय सुखबीर सिंग बादल आज नांदेडच्या दौऱ्यावर असताना मुगटचा जो मातासाहेब गुरुद्वारा आहे या ठिकाणी दर्शन आटोपून येत असताना साधारणतः 1:50च्या सुमारास तेथील एका सेवादाराने त्यांच्यावर अचानक अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आपल्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा जो आपला तिथले PSI होते यांनी त्यांचा बचाव केला. याच्यामध्ये दोघांनाही मायनर इंजुरी झालेल्या आहेत. आता त्या दोघांची तब्येत आता व्यवस्थित आहे आणि ट्रीटमेंट सध्या चालू आहे. तो संबंधित सेवादार जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात असून पुढची तपासणी आणि चौकशी चालू आहे. पुढची सगळी तपासांतीच कळेल ते. त्याची तपास पोलीस करतायत. डिटेल्स जे आहेत ते तपासानंतरच कळतील. सध्या तरी त्यांची तब्येत त्यांच्या राईट फोरआर्मला एक 4-5 सेंटीमीटरचा एक वाउंड आहे. तर त्याच्यावर स्टिचिंग आणि बाकी उर्वरित हे करतात डॉक्टर सगळे. त्यांचा BP वाढलेला आहे कळते असं. सध्या त्यांच्या मेडिकल कंडिशनबद्दल जास्त सांगणार नाही. तेवढं सांगेल की तब्येत त्यांची आउट ऑफ डेंजर आहे, स्टेबल आहे आणि पोलिसांच्या निगराणीखाली आहे. राज्य सरकारने काय सूचना दिल्या? जसं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्या मान्य ज्या पत्नी आहेत आणि सूचना म्हणण्यापेक्षा त्यांना ब्रीफिंग पूर्ण केलेली आहे प्रकरणाचं पोलिसांनी आणि DG साहेबांनी केलेलं आहे.